बँकेच्या खातेदारांसाठी सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। 1 एप्रिल 2025 पासून एसबीआय बँक व पोस्ट बँकेमध्ये 50,000 रुपये मिळणार आहेत। केंद्र सरकारची भन्नाट योजना आता आली आहे। लवकर हा एक अर्ज भरून तुम्हाला लवकरात लवकर द्यायचा आहे आणि 50,000 रुपये मिळवायचा आहे। 1 एप्रिल 2025 पासून एसबीआय बँक आणि पोस्ट ऑफिस बँक खातेदारांना 50,000 रुपये मिळणार। केंद्र सरकारच्या एका नवीन योजना अंतर्गत देशातील सर्वात मोठ्या सरकारी ज्या दोन बँका आहेत म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस बँक यामध्ये खाते असणाऱ्या बँक खातेदारांना 50,000 रुपये देण्याचा आता निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे। तुमचे पण पोस्टात किंवा एसबीआय बँकेमध्ये खाते असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघणं गरजेचं आहे। केंद्र सरकारची अशी एक भन्नाट योजना आता आली आहे ज्या योजनेअंतर्गत खातेदारांना 50,000 रुपयांचा लाभ आता दिला जाणार आहे। तुम्हाला 1 एप्रिल पासून 50,000 रुपये इतके अनुदान तुमच्या खात्यामध्ये आता केंद्र सरकारकडून जमा केले जाणार आहेत। परंतु तुम्हाला पुढील 3 दिवसांच्या आतमध्ये एक फॉर्म तुम्हाला बँकेमध्ये जाऊन जमा करायचा आहे, अन्यथा तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। बघा मित्रांनो, तुमचे जर खाते एसबीआय या बँकेमध्ये जर तुम्ही खाते खोलले असेल तसेच पोस्टामध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला आता 50,000 इतके अनुदान मिळणार आहे। यासाठी तुम्हाला 3 दिवसांच्या आतमध्ये फॉर्म भरणं गरजेचं आहे। मग आता कोणता फॉर्म भरायचा आहे बघा, तुम्हाला जर 50,000 रुपयांची गरज असेल तर तुम्हाला आता 50,000 रुपये केंद्र सरकारच्या माध्यमातून एका योजनेच्या माध्यमातून दिले जाणार आहे। मग आता बघा, सर्व एसबीआय खातेदारांना आणि पोस्ट ऑफिसच्या खातेदारांना हे 50,000 रुपयांचे अनुदान कसे मिळवायचे आहे तुम्ही नक्की बघायचं आहे। यामध्ये बघा, शेतकरी असतील, लाडक्या बहिणी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, पेन्शनधारक असतील, 18 वर्षावरील ज्या नागरिकांचे स्टेट बँकेत आणि पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडले आहे त्यांच्यासाठी हा मोठा लाभ आता आला आहे। यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून काही अटी व पात्रता आता याच्या माध्यमातून लावण्यात आल्या आहेत। आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर मित्रांनो कोणत्या अटी आहेत, पात्रता आहेत हे बघूया। या योजनेच्या माध्यमातून कोणकोणत्या खातेदारांना लाभ मिळणार आहे हे पाहूया। यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून 5 पात्रता ठेवण्यात आल्या आहेत आणि 7 कागदपत्रे मागवण्यात आले आहेत आणि याचा जो अर्ज आहे तर तो पुढील 3 दिवसांच्या आतमध्ये तुम्हाला बँकेत जाऊन तुमच्या भरावा लागणार आहे। त्यामुळे यासाठी तुम्हाला आता पहिल्यांदा आपण पाहूया की कोणकोणती 7 कागदपत्रे तुम्हाला जमा करावी लागणार आहेत। त्यानंतर लगेचच पाहूया केंद्र सरकारच्या माध्यमातून कोणकोणती, बघा या ठिकाणी तुम्हाला कागदपत्रे झाली। त्यानंतर 5 पात्रता कोणत्या ठेवल्या आहेत ते पाहूया। त्यानंतर पाहूया की कोणता अर्ज तुम्हाला बँकेमध्ये जाऊन भरावा लागणार आहे। त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला जर हा 50,000 रुपयांचा लाभ पाहिजे असेल तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय तुम्हाला हे समजणार नाही। तर बघा, पुढील 7 कागदपत्रे आता अर्ज करण्यासाठी लागणार आहेत। बघा आता सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। बघा या ठिकाणी पहिले जे कागदपत्र आहे ते म्हणजे आता बघा या ठिकाणी कागदपत्र पोस्ट ऑफिस किंवा एसबीआय बँकेचे पासबुकचे झेरॉक्स। आता बघा यामध्ये अनेक जण चुका करतात। तुम्ही तुमच्या बँकेचे जे पासबुक आहे म्हणजे या ठिकाणी बघा हे पासबुक आहे, या ठिकाणी एसबीआयचे जे पासबुक आहे आणि या ठिकाणी आता पोस्टाचे पासबुक आहे, याचं जे झेरॉक्स असतं पहिल्या पानाचं याचं झेरॉक्स तुम्हाला व्यवस्थित काढायचं आहे। त्यामध्ये तुमचा अकाउंट नंबर, आयएफएससी कोड दिसला पाहिजे तरच तुम्हाला हा लाभ मिळणार आहे। त्यानंतर बघा पासपोर्ट साईजचे 2 फोटो। आता फोटो कमी जास्त तुम्ही अजिबात ठेवू नका, पासपोर्ट साईजचेच 2 फोटो ठेवा। त्यानंतर बघा तिसरं कागदपत्र महत्त्वाचं आहे ते म्हणजे दोन्हीपैकी एका बँकेतील 6 महिन्याचे स्टेटमेंट लागणार आहे। म्हणजे कुठलं, आता बघा या ठिकाणी ही पोस्ट ऑफिसचं जे तुम्हाला आता हे पोस्ट ऑफिसचं आणि त्यानंतर बघा यानंतर एसबीआयचं, ह्या दोन्हीपैकी एका बँकेचे जे पासबुक आहे तर त्याचं 6 महिन्याचं स्टेटमेंट सरकारनं मागवलंय। त्यानंतर 4थं कागदपत्र ओळखपत्रासाठी तुमचं आधार कार्ड किंवा पॅन कार्ड लागेल। तुमच्या घरामध्ये आधार कार्ड किंवा पॅन कार्ड असेल तर त्याचं ओळखपत्र तुम्हाला आता या ठिकाणी जोडावं लागणार आहे। त्यानंतर 5वं कागदपत्र असं आहे वोटर आय डी कार्ड म्हणजेच मतदान कार्ड लागणार आहे। बघा मित्रांनो, तुमचं 18 वर्ष पूर्ण असेल तर तुम्हाला वोटर आय डी कार्ड म्हणजेच मतदान कार्ड या ठिकाणी दिलं जातं तर ते लागणार आहे। त्यानंतर बघा तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी या दोन्हीपैकी एक रेशन कार्ड असलं पाहिजे, त्याचं झेरॉक्स या ठिकाणी मागवलंय। बघा तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असायला पाहिजे। त्यानंतर 7 नंबरचं महत्त्वाचं कागदपत्र आहे ते म्हणजे लाईट बिल।
किंवा पाणी बिल या दोन्हीपैकी कोणतेही एक झेरॉक्स तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला जोडून द्यायचं आहे। तुमच्या घरामध्ये मागच्या महिन्याचं लाईट बिल असेल किंवा आधीच जर पाणी बिल असेल, या दोन्हीपैकी काय सांगितलंय, दोन्हीपैकी एक झेरॉक्स या ठिकाणी तुम्हाला जोडून आता द्यावं लागणार आहे। सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। आता बघा मित्रांनो, यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून शेवटला तुम्हाला सांगणार आहे की अर्ज कसा भरायचा, पण त्याआधी केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या 5 पात्रता ठेवण्यात आल्या आहेत, तर त्या पात्रता कोणकोणत्या आहेत त्या पाहूया। या 5 पात्रतेमध्ये जर तुम्ही बसला तर तुम्हाला सुद्धा हा 50,000 रुपयांचा लाभ तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये 1 एप्रिल पासून दिला जाणार आहे। यामधील आता पहिली जी पात्रता आहे ती म्हणजे बघा, बँकेमध्ये आधी तुम्ही कधी कर्ज घेतलेले नाही पाहिजे। जर तुम्ही बँकामध्ये जर आधी कर्ज घेतले असेल आणि तुमचा सिबिल स्कोअर खराब असेल तर तुम्ही यासाठी पात्र नाही, हे तुम्ही ओळखून घ्यावे। त्यामुळे तुम्ही आधी यामधून कर्ज घेतले नाही पाहिजे। जर तुम्ही कर्ज काढला असाल तर तुमचा सिबिल स्कोअर व्यवस्थित पाहिजे, चांगला पाहिजे। तुम्ही आधी कर्ज व्यवस्थित ज्या ठिकाणी भरलं पाहिजे। म्हणजे मित्रांनो बघा, यामध्ये पहिली पात्रता अशी ठेवली आहे, स्टेट बँकेत आणि पोस्ट ऑफिसमध्ये खातेधारकांनी कर्ज घेतलेले नसले पाहिजे। जर त्याने कर्ज घेतलेले असेल तर त्याने सिबिल स्कोअर चेक केलं जाणार आहे, सिबिल स्कोअर त्यांचा चेक केलं जाणार आहे। सिबिल स्कोअर जर चांगला असेल तर तुम्ही यासाठी पात्र आहात। त्यानंतर तुमच्याकडे पिवळे आणि केशरी या दोन्हीपैकी एक रेशन कार्ड पाहिजे। बघा मित्रांनो, आता बघा मित्रांनो, सर्वांनाच हा लाभ आता दिला जाणार नाही। ज्याची उत्पन्न फक्त 2.5 लाख रुपयापेक्षा आतमध्ये आहे, बघा तुमचं उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा आतमध्ये असेल, फक्त त्यांनाच हा लाभ आता दिला जाणार आहे। त्यामुळे तुमचे उत्पन्न किती आहे बघा एकदा, 2.5 लाख रुपयापेक्षा आत असेल तुमचं उत्पन्न तर तुमचा अर्ज हा स्वीकारला जाणार आहे। तुमच्या पण खात्यामध्ये 50,000 रुपये हे तुम्हाला आता 1 एप्रिल पासून दिले जाणार आहेत। त्यानंतर 3 नंबरची पात्रता अशी आहे, तुमच्या घरामध्ये पेन्शनधारक व्यक्ती किंवा सरकारी नोकरदार व्यक्ती नसली पाहिजे। बघा आता जो लाभ आहे तर तो गोरगरिबांना देण्यात येणार आहे, असं सरकारचं ठामपणे या ठिकाणी मत आहे। यामध्ये सरकारी नोकरदार घरामध्ये नसला पाहिजे। आत्ता सांगितले तुम्हाला की जसं तुमचं उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त नसलं पाहिजे, असं स्पष्टपणे केंद्र सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे। 4 नंबरची जी पात्रता आहे ती म्हणजे तुमचे जे खातं आहे तर ते खाते काढून बघा, तुमचं जे खातं आहे तर ते काढून कमीत कमी 6 महिने तरी झालं पाहिजे। 6 महिने तुमचे स्टेट बँकेत खाते असेल किंवा आधीपासून खाते असेल किंवा पोस्ट ऑफिसमध्ये 6 महिन्याच्या आधी खाते काढले असेल तर केंद्र सरकारच्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा 1 एप्रिल पासून हा लाभ आता देण्यात येणार आहे। 5 नंबरची जी पात्रता आहे ती म्हणजे खातेदाराचे वय बघा 18 वर्षे पूर्ण पाहिजे। म्हणजे आता 18 वर्षाच्या पुढीलच लोकांचं खातं यामध्ये निघतं, परंतु या ठिकाणी जॉईंट खातं असेल, म्हणजेच काही जण काय करतात, मुलाचे वय 15 असतं तर त्यामुळे आई वडिलांचे जॉईंट खातं काढलं जातं, तर या ठिकाणी हे चालणार नाही असं स्पष्टपणे म्हणण्यात आलेलं आहे। तर आता बघा, तुम्हाला हा फॉर्म भरून द्यायचा आहे। हा फॉर्मवरचं नाव काय आहे, आता हा फॉर्म कोणाकडे मागायचा आणि तुम्हाला कुठं मागवायचा, आपण अगदी मुद्देसूद माहिती या ठिकाणी देत असतो। तुम्ही हा फॉर्म भरून दिल्या मोजक्या दिवसातच, म्हणजे अर्ज करण्याची लास्ट तारीख आहे पुढील 3 दिवस, तुम्हाला 3 दिवसांच्या आतमध्ये हा अर्ज भरून द्यायचा आहे। अर्ज करून तुमचं दिल्यानंतर लगेच तुम्हाला हा लाभ मिळणार आहे, तो म्हणजे तुम्हाला सप्रेम भेट म्हणून 1 एप्रिल 2025ला तुमच्या खात्यामध्ये पूर्णपणे 50,000 इतकी रक्कम जमा केली जाणार आहे। मग बघा आता 50,000 रुपये कसे मिळवायचे बघा, पुढील 2 मिनिटे तुम्हाला हा व्हिडिओ सविस्तरपणे बघायचा आहे। 50,000 रुपये लाभ तुम्हाला घ्यायचं कसा ते सांगतो व्यवस्थित बघा। परंतु सरकारचे बँक ऑफ इंडियामध्ये बँकेची शाखा बघा, याबद्दल थोडीशी माहिती पण घेऊ। 22,000 शाखा आहेत संपूर्ण भारतामध्ये बघा। सरासरी SBI किंवा पोस्ट बँकांनाच ही सेवा आता केंद्र सरकारच्या माध्यमातून दिली आहे, कारण याचे सर्वात मोठे कारण म्हणजे या बँका सुरक्षित आहेत, सर्वात मोठ्या आहेत। सर्वात मोठी बँक म्हणून जिच्याकडे पाहिलं जातं, ज्या बँकेमध्ये 22,000 शाखा यापेक्षा जास्त आहेत, म्हणजे स्टेट बँकेमध्ये बघा, स्टेट बँकेमध्ये तुम्हाला हे 50,000 रुपये दिले जाणार आहेत, कारण ही मोठी बँक आहे। या बँकेमध्ये तुमचं खातं पाहिजे। तुम्हाला माहीत असेल सर्वात जास्त शाखा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहे, त्यामुळे या बँकावरती तुम्ही सुद्धा आम्ही सुद्धा विश्वास लगेच ठेवू शकतो। त्यामुळे तुम्हाला 50,000 रुपये कसे मिळवायचे आहेत ते बघा। गव्हर्नमेंट ही बँक आहे। आता बघा 1,000 बघा 10,000 ते 50,000 तुम्हाला फक्त 50,000 रुपये मिळणार आहेत। 50,000 रुपयाच्या आतमध्ये काही जणांची इच्छा असते बघा, तुमची इच्छा असेल तितके पैसे मिळू शकतात। म्हणजे काही जणांना 10,000 रुपये पाहिजे असेल, म्हणजे काही जणांना 50,000 रुपये पाहिजे असते, काही जणांना फक्त 10,000 रुपये पाहिजे असते। तर तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे या ठिकाणी तुम्हाला दिले जाणार आहेत। पेक्षा जास्त कमी पाहिजे असेल, म्हणजे 50,000 पेक्षा तुम्हाला कमी पाहिजे असेल
तरी सुद्धा पैसे तुम्हाला मिळू शकतात। बघा हे पैसे परतफेड करायचे आहेत, बघा पैसे परतफेड करायचे आहेत 12 ते 24 महिने, 12 महिने ते 24 महिने म्हणजेच 1 वर्ष 2 वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला हे पैसे परत करायचे आहेत। मग याचा व्याज दर लागतो ते बघा तुमचं सिबिल स्कोअर जे असतं, सिबिल स्कोअर जे त्यावर अवलंबून असतं तुमचं व्याज दर, म्हणजे तुमचं व्याज दर सिबिल स्कोअर अवलंबून का असतं, कारण तुम्ही आधी काय काय त्या ठिकाणी व्यवस्थित कर्ज भरले का त्यानुसार तुम्हाला दिलं जातं। सगळ्यात कमी व्याज दर लावणारी बँक म्हणजे तुम्हाला माहित असेल पोस्ट ऑफिस किंवा SBI बँक, तुम्हाला व्याज दर सुद्धा या ठिकाणी कमी असणार आहे। बघा भारतीय पोस्ट पेमेंट बँक आणि SBI बँक खातेधारकांना वैयक्तिक कर्जासाठी जलद आणि सुलभ प्रक्रिया ऑफर आता करत आहे। बघा ज्यामध्ये ग्राहकांना 50,000 रुपयेपर्यंतचे फक्त 5 मिनिटात आता कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे। योजनेची उद्दिष्ट म्हणजे कमी कागदपत्रामध्ये सहज वित्त सहाय्य देणे आणि ग्रामीण तसेच शहरी भागातील लोकांना तातडीची आर्थिक मदत पुरवणे। त्यामुळे एकदम कमी व्याजदरात हे पैसे तुम्हाला नक्की मिळवायचे आहे, तुमच्या गरजा यामुळे नक्की पूर्ण करायचे आहेत। बघा मित्रांनो आता यासाठी तुम्हाला फॉर्म म्हणजेच अर्ज कुठं भरायचा बघा आणि हे 50,000 रुपये कसे मिळवायचे ते बघा। जर तुम्हाला हे 50,000 रुपये पाहिजे असतील तर जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा SBI बँकेत जाऊन आम्ही सांगितलेली कागदपत्रे तुम्हाला त्या ठिकाणी जायचं घेऊन आणि अर्ज करायचा आहे। मग बघा तुम्ही 3 दिवसाच्या पुढील आतमध्ये हा अर्ज करायचा आहे आणि कमी व्याजदरामध्ये हे पैसे तुम्हाला लगेच आता भेटणार आहेत। त्यामुळे मित्रांनो याचा लाभ तुम्हाला नक्की घ्यायचा आहे। तुम्हाला एकदम कमी व्याजदरात एवढे पैसे कोण देत नाही, ती आता तुम्हाला SBI आणि पोस्ट ऑफिस बँक देत आहे। याचा लाभ नक्की घ्या व अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजना चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद।